नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. बरोबर. आता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला बाकीचे जे काही कंटेंट आहे त्याच्याबरोबर आता मॅथ हा विषय सुद्धा खूप छान पद्धतीने शिकवला जाणार आहे. आता हे मी सांगतोय कशाला, तर आपलं एक कोचिंग क्लासेसचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये 5वी ते 10वी सायन्स, मॅथ असेल, 7वी स्कॉलरशिप असेल, 8वी एन-एम-एम-एस असेल, हे जे काही मेन विषय आहेत आणि मेन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, त्याचे जे काही कोर्सेस भेटणार आहेत, त्याच्यासाठीचं सायन्सचं कंटेंट ऑलरेडी तुम्हाला YouTube चॅनलवरती दिसतंय. पण आता मॅथचं जे काही कंटेंट आहे, आपण याला म्हणूया असं की डेमो लेक्चर आहे. 7वीचा जो काही मॅथचा दुसरा चॅप्टर आहे, तो चॅप्टर मी त्यासाठी घेतलेला आहे. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स बरोबर. तर आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही त्याचं बेसिक असेल, त्याच्याबद्दलचा कन्सेप्ट असेल, त्याच्याबद्दलचे जे काही प्रॅक्टिस सेट असेल, प्रॉब्लेम सेट असतील, हे सगळं तुम्हाला ॲप्लिकेशन वरती भेटून जाणार आहे. ॲप्लिकेशनचं लॉग इन करून तिथं 7वीचा सायन्स आणि मॅथ जो की कोर्स फक्त आणि फक्त ₹999 म्हणजे ₹1000 मध्ये वर्षभराचे सगळे लेक्चर्स तुम्हाला त्या ॲप्लिकेशन वरती भेटणार आहेत. तर आता जूनमध्ये 1 जून ते 1 जुलैमध्ये तुम्हाला ते ॲप्लिकेशन ओपन करून तो कोर्स खरेदी करायचा आहे. तरच तुम्हाला हे काही प्रॉपर जे काही शिकवलेलं त्या ठिकाणी भेटून जाणार आहे. चला तर पाहूया YouTubeवरती त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला काही विसरू नका. पाहूया आपण आता चला. पहिला मुद्दा आहे चॅप्टरचं नाव. चॅप्टरचं नाव आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? तर गुणाकार. अँड म्हणजे आणि किंवा व. डिव्हिजन म्हणजे भागाकार आणि इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. आता याच्यामध्ये नवीन असा शब्द तुमच्यासाठी फक्त इंटिजर्स आहे. बरोबर. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार तुम्हाला पहिलीपासून माहीत आहे. डिव्हिजन म्हणजे भागाकार हे सुद्धा माहीत आहे. ॲडिशन म्हणजे बेरीज, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. नवीन आहे इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या जे की तुम्ही 6वीला अभ्यासलेलं आहे, 5वीला अभ्यासलेलं आहे. फक्त तुम्ही विसरलेला आहात. पण ते विसरलेली गोष्ट खताळ सर तुम्हाला परत सांगणार आहेत. जसे की नंबर्स म्हणजे संख्यांचे काही टाइप पडतात. मग संख्यांचे टाइप कोणते आहेत? तर पहिला आहे नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या. ज्या की 1, 2, 3 पासून सुरू होतात. त्याच्यानंतर असतात कोणते होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. ज्याची सुरुवात 0, 1, 2, 3 पासून होत असते. नंतर येतात हे त्या ठिकाणी इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. आता त्या सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर आहेत रिअल वास्तव संख्या आहेत, परिमेय संख्या आहेत, अपरिमेय संख्या आहेत, रॅशनल, इरॅशनल असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आता हे जे काही इंटिजर्स आहेत बघा, इंटिजर्स जर तुम्ही पाहिलं बघा, एक संख्या रेषा जर मी ड्रॉ केली, संख्या रेषेच्या सेंटरला 0 असतो, 0 असतो. त्याच्या राइट हँड साइडला सगळे पॉझिटिव्ह नंबर असतात आणि त्याच्या लेफ्ट हँड साइडला सगळे निगेटिव्ह नंबर्स असतात. ओके. मग आता तुमच्या लक्षात येतंय की इंटिजर्स म्हणजे काय? पूर्णांक संख्या म्हणजे काय? इट इज द कलेक्शन ऑफ पॉझिटिव्ह नंबर 0 अँड निगेटिव्ह नंबर. म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात? तर जे काही धनसंख्या आहेत म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. 0 आहेत 0 म्हणजे 0 त्याच्यामध्ये येतोय. त्याच पद्धतीने जे काही निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह नंबर जे आहेत बरोबर म्हणजे ऋण संख्या आहेत या तिन्हींना सुद्धा कलेक्टिव्हली काय म्हटलं जातं तर इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. म्हणजे तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की इंटिजर्स म्हणजे काय तर 0 पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स म्हणजे धनसंख्या, ऋणसंख्या आणि 0 यांना कलेक्टिव्हली म्हटलं जातं इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. ओके. पुढे पाहूया आता.
लेट्स रिकॉल म्हणजे थोडंसं आठवा आणि आठवून सांगण्याचा प्रयत्न करा. मग थोडंसं आठवा आणि आठवून सांगण्याचा प्रयत्न करा म्हणजे हा मुद्दा आहे 6th कशाचा? त्या ठिकाणी 6वीचा मुद्दा आहे. मग 6वीचा मुद्दा आता आपण रिकॉल करणार आहोत. काय आहे बघा या ठिकाणी प्रश्न म्हणा किंवा मुद्दा म्हणा इन दी प्रिव्हियस क्लास म्हणजे पाठीमागल्या इयत्तेमध्ये. वी हॅव लर्न टू ऍड अँड सबट्रॅक्ट इंटिजर्स. तुम्ही ज्या काही पूर्णांक संख्या आहेत त्याला ऍड करणे म्हणजे त्यांची बेरीज करणे, सबट्रॅक्शन म्हणजे त्यांची वजाबाकी करणे हे तुम्ही शिकलेला आहात. वी हॅव लर्न तुम्ही शिकलेला आहात की इंटिजरची ऍडिशन कशी करायची, वजाबाकी कशी करायची. युजिंग दिस मेथड फिल इन दी ब्लँक्स बिलो. तीच मेथड वापरून म्हणजे 6वीला जे तुम्ही अभ्यासले त्या मेथड्स वापरून, त्या कशा मेथड्स होत्या? त्या 6वीच्या मेथड्स आहेत. तुमच्या टीचरने तुम्हाला सांगितलं असेल. आपल्या ॲप्लिकेशन वरती पण आता 6वीचे जे काही व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ते दिसून जाईल. पण तुम्ही 7वीचे विद्यार्थी आहात. लक्षपूर्वक समजून घ्या. आता पण कन्सेप्ट क्लिअर होईल. जरी 6वीला झाला नसेल क्लिअर शाळेमध्ये. ओके. पाहूया आपण 5 प्लस 7. आता 5 प्लस 7 याची सरळ सरळ ऍडिशन आहे. किती आहे? तर 12. 12 ऍडिशन म्हणजे 12 जे आहे ही त्याची बेरीज त्या ठिकाणी येत आहे. आता पुढचा नंबर पहा 10 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5. परत एकदा सांगतो 10 प्लस इन ब्रॅकेट मायनस 5. अशा वेळेस काय करायचं तर सरळ सरळ वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. सरळ सरळ तुम्ही म्हणता मोठी संख्या सर 10 आहे इथं चिन्ह काहीच नाहीये. काहीच नाही म्हणजे तिथं पॉझिटिव्ह म्हणजे धन चिन्ह असतं हे लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह साइन त्या ठिकाणी असतं. काहीच नसतं म्हणजे तिथं पॉझिटिव्ह साइन हे असतं पण ते दिलं जात नाही प्रत्येक वेळेस. ओके. आता या ठिकाणी पॉझिटिव्ह साइन्स आहे असं आपण कन्सिडर करूया. ओके. पुढे जर पाहिलं पहा दोघांची वजाबाकी करायचं 10 प्लस मायनस 5 म्हणजे दोघांची वजाबाकी येते 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठ्या संख्ये कोणती 10 आहे त्याचं चिन्ह प्लस आहे म्हणजे 10 मायनस 5 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे ते दिलं नाही दिलं तरी काही फरक पडत नाही म्हणजे याची बेरीज ही 5 आहे. किती आहे? 5 आहे. तुम्हाला समजलेलं असेल. काय आहे? सरळ सरळ वजाबाकी करायची मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. किंवा इथं पण आता तुमच्या टीचरने सांगितलं असेल शाळेमध्ये या दोघांचा गुणाकार करायचा. या दोघांचा गुणाकार काय येतो? प्लस इंटू मायनस याचं उत्तर मायनस येतं. बघा दुसरी मेथड मी सांगतोय तुम्हाला. प्लस आता इथं ब्रॅकेट आहे. ब्रॅकेट आहे म्हणजे तिथं मल्टिप्लिकेशन असतं. ब्रॅकेट आहे म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन आहे. गुणाकार आहे म्हणून प्लस इंटू मायनस याचं उत्तर येतं मायनस. काय येतं? मायनस त्या ठिकाणी येतं. मायनस हे त्या ठिकाणी येतं. मग उत्तर आलं 5. बर पुढे पाहूया आता. -4 प्लस 3. -4 प्लस 3 जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं दोघांची सरळ सरळ विरुद्ध चिन्ह आहेत ना, अपोजिट साइन आहेत ना, सरळ सरळ वजाबाकी करून द्यायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. मग आता तुम्ही पहा 4 मायनस 3 1 येत आहे आणि आता मोठी संख्या जी आहे ही 4 आहे आणि 4चं साइन हे मायनस आहे म्हणून याचं उत्तर आहे -1. काय आहे? -1. समजलेलं असेल. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे. काय आहे बघा -4 प्लस 3 दोघांची वजाबाकी करायची. मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? तर मायनस आहे. ठीक आहे. पुढे पहा आता. आता इथं जर तुम्ही पाहिलं बघा -7 प्लस -2. आता इथं काय होतं ज्यावेळेस दोन्हींना मायनस मायनस चिन्ह असतं तर दोघांची पण बेरीज करायची आणि निगेटिव्ह साइन देऊन टाकायचं. म्हणजे सरळ सरळ इथं वजाबाकीचा विषयच नाहीये. कारण की का याचं सुद्धा मायनस साइन आहे, याचं सुद्धा मायनस साइन आहे. त्यांची सरळ सरळ बेरीज करून टाकायची आणि जे चिन्ह आहे त्यांचं तेच त्याला देऊन टाकायचं. मग काय येणार आहे? त्यांची बेरीज 9 आहे आणि चिन्ह आहे साइन आहे मायनस. बघा अशा वेळेस काय आहे ज्यावेळेस दोन्हींची पण जे काही साइन आहेत, चिन्ह आहेत, मायनस असतील तर सरळ सरळ दोघांची बेरीज करायची. जे मधलं चिन्ह बेरजेचं आहे त्याची बेरीज करायची आणि दोघांचं जे चिन्ह आहे मायनस ते त्याला देऊन टाकायचं. -9. आता पुढे पहा +8 +8 मायनस +3. काय आहे? +8 मायनस +3.
आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, हे आपलं जसं एक नॉर्मल वजाबाकी तुम्ही करता, जशी की मी इथं लिहितो बघा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, प्लस साइन दिलं किंवा नाही दिलं काही मॅटर करत नाही. सरळ-सरळ याला मी 8 लिहिलं, हे मायनस साइन आहे. याला मी 3 लिहिलं, तरीही काही फरक पडत नाही. कारण की इथं फक्त प्लस साइन दिलेलं आहे त्याला. बरोबर आहे ना? प्लस साइन दिलेला आहे. तोच रूल तुम्ही वापरायचा. 8 मायनस 3 सरळ-सरळ. काय आहे? 8 मायनस 3 उत्तर आहे 5. याचं उत्तर काय आहे? 5 आहे. त्याला प्लस साइन द्या किंवा नका देऊ तरी चालेल. म्हणजे प्लस हे पण बरोबर आहे. ऑरमध्ये सांगायचं झालं तर नुसतं 5 लिहिलं तरी बरोबर आहे. दोन्हीही उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल असं आपण गृहीत धरू आणि पुढे जाऊया. आता शेवटचं उदाहरण पहा. +8 -3. आता सरळ-सरळ ही जी मेथड आहे, याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, तर थोडासा बदल कसा होतो, याच्यामध्ये नियम्स आहेत. बघा काही नियम आहेत. तुम्ही म्हणता ना, "सर या दोघांची वजाबाकी करायची का? का डायरेक्ट बेरीज करायची आहे?" आता मी जसं तुम्हाला सांगितलं इथं प्लस इंटू मायनस, मायनस होतं. तसं इथं बघा मायनस इंटू मायनस म्हणजे मायनस मायनस साइन काय होतं गुणाकारामध्ये तर ते प्लस होत असतं. काय होत असतं? प्लस होत असतं. म्हणजे +8 -3 इथं दोघांची पण काय होणार आहे? तर सरळ-सरळ ॲडिशन म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होणार आहे. म्हणून हे जे उत्तर आहे बघा +8 +3 मग नो डाउट तुम्हाला माहिती आहे 8 आणि 3 याची बेरीज काय येते? तर 11 त्या ठिकाणी येते. म्हणून याचं उत्तर हे किती आहे? तर 11 हे त्याचं उत्तर आहे. किती आहे? 11 म्हणजे 11 हे त्याचं उत्तर आहे. बघा आता मी तुम्हाला बरोबर सगळं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे लिहून घेऊ शकता. व्हिडिओ स्टॉप करून हे लिहून घेऊ शकता, की हे उत्तर आलंय कसं? हे उत्तर आलंय कसं? ही ही अधिकची माहिती आहे. ही मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण हे आलं कसं परत एकदा रिवाइज करूया. 5 अधिक 7 सरळ-सरळ बेरीज आहे 12. 10 अधिक म्हणजे 10 प्लस मायनस 5 मी काय सांगितलं तुम्हाला एक तर सरळ-सरळ त्यांची वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या किंवा प्लस इंटू मायनस, मायनस होतं म्हणून 10 मायनस 5 5. पुढे पहा -4 प्लस 3 जो की आत्ताचाच नियम की दोघांची वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजे काय आहे? अपोजिट साइन्स आहेत या ठिकाणी. म्हणून दोघांची वजाबाकी किती आली? तर 1 आलेली आहे. 4 - 3 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे मायनस आहे म्हणून इथं -1 आलेलं आहे. इथं सरळ-सरळ मी काय सांगितलं तुम्हाला? तर दोघांचं साइन सारखं आहे. म्हणून सरळ-सरळ बेरीज करून टाकायची. सरळ-सरळ काय करून टाकायची? बेरीज करून टाकायची. -7 -2 -9 म्हणजे दोघांची बेरीज आणि त्याचं जे चिन्ह आहे तेच त्याला देऊन टाकायचं. पुढे इथं जर पाहिलं तुम्ही तर 8 -3 सरळ-सरळ आहे. 5 उत्तर येणार आहे. 8 -3 5 उत्तर येणार आहे. इथं +8 मायनस मायनस प्लस होणार आहे. का? तर मायनस इंटू मायनस म्हणजे वजा गुणुले वजा हे अधिक होतं. काय होतं? अधिक होतं, प्लस होतं. म्हणून त्याचं उत्तर हे 11 आलेलं आहे. ओके, इथं मी दाखवलंय तुम्हाला +8 +3 = 11. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. मुद्दा प्रिव्हियस इयत्तेचा होता. तुम्ही 7वी ला आहात. हा 6वीचा मुद्दा होता. लेट्स रिकॉलचा मुद्दा होता. तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी मी समजून सांगितलेला आहे. ठीक आहे. पुढे पाहूया आता. हां. इथं काय सांगितलेलं आहे बघा. राइट अ नंबर्स इन ईच ब्रॅकेट टू ऑब्टेन आन्सर 3. आता ते म्हणतात की आन्सर 3 आलेला आहे. आन्सर काय आलेला आहे? 3 आलेला आहे. हे कसं आलं? हे आन्सर 3 कसं आलं? हे आन्सर 3 कसं आलं? तर याचा जो काही व्हिडिओ आहे
हा आपण याचा जो काही व्हिडिओ आहे, हा आपण उद्या परवा त्या ठिकाणी टाकणार आहोत. पण एक बघा आपण 15 मिनिटं अभ्यासतोय. लेट्स रिकॉलचा एकच मुद्दा आपण 15 मिनिटं अभ्यासतोय. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की आपण बेसपासून तयारी करून घेणार आहोत. बरोबर? बेस तुमचं बेसिक जेवढं पक्कं होईल, जेवढी बेस म्हणजे 5वी ते 10वी हा तुमचा बेस आहे, तरच तुम्ही 11वी-12वी किंवा फ्युचरमध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्ही असणार आहेत आणि त्याचा बेस आहे सायन्स मॅथ आणि तेच तुम्हाला एक-एक कोचिंग क्लासेसच्या सहाय्याने प्रोव्हाईड केलं जाणार आहे. म्हणून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्या कोर्सला खरेदी करा. तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा बघा आता उन्हाळा आहे, पाऊस पण सुरू झालेला आहे. 2-3 महिने पाऊस असतो, वेळच वेळ असतो. हिवाळा आहे, परत काही सुट्ट्या असतात. कुठेही क्लासेस आपल्याकडे नसतात. बरं क्लास असेल बाहेरचे तर त्याची फी भरमसाठ असते. ₹1000 मध्ये सायन्स आणि मॅथ दिलं जातंय वर्षभरासाठी. या संधीचं सोनं करून घ्या आणि तुमची जी जर्नी आहे, ती आपल्या एक कोचिंग क्लासेस खताळ सरांबरोबर सुरू ठेवा आणि त्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून काही अपडेट्स, काही डेमो लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.